प्रश्न पहिला, हिडेनबर्ग हे कोणत्या दोन देशातील सीमा रेषेचे नाव आहे? ऑप्शन 1 भारत चीन, ऑप्शन 2 पोलंड जर्मनी, ऑप्शन 3 भारत पाकिस्तान, ऑप्शन 4 जर्मनी फ्रान्स. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 पोलंड जर्मनी. प्रश्न दुसरा, पैठण हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन 1 गोदावरी, ऑप्शन 2 कावेरी, ऑप्शन 3 कृष्णा, ऑप्शन 4 भीमा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 गोदावरी. तर पैठण हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, चांगले शासन स्वयंशासनाला पर्याय होऊ शकत नाही असे उद्गार कोणी काढले? ऑप्शन 1 राजेंद्र प्रसाद, ऑप्शन 2 स्वामी विवेकानंद, ऑप्शन 3 स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन 4 सरोजिनी नायडू. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 स्वामी दयानंद सरस्वती. पुढचा प्रश्न आहे, राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन 1 राज्यपाल, ऑप्शन 2 राष्ट्रपती, ऑप्शन 3 पंतप्रधान, ऑप्शन 4 सर्वोच्च न्यायालय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 राष्ट्रपती. प्रश्न पाचवा, भारतीय विद्यापीठ कायदा कोणत्या वर्षी अंमलात आणण्यात आला? ऑप्शन 1 1902, ऑप्शन 2 1909, ऑप्शन 3 1910, ऑप्शन 4 1904. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 1904. प्रश्न सहावा, पाचूचे बेट असे कोणत्या देशाला म्हटले जाते? ऑप्शन 1 न्यूयॉर्क, ऑप्शन 2 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 3 श्रीलंका, ऑप्शन 4 जपान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 श्रीलंका. पुढचा प्रश्न आहे, गूळ तयार करताना कोणत्या वनस्पतीचा रस वापरला जातो? ऑप्शन 1 भेंडी, ऑप्शन 2 टमाटर, ऑप्शन 3 पपई, ऑप्शन 4 तुळस. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 भेंडी. तर गूळ तयार करताना भेंडी या वनस्पतीचा रस वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, नेहरू सायन्स सेंटर महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 औरंगाबाद, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 सातारा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 मुंबई. तर नेहरू सायन्स सेंटर मुंबईमध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न आहे, जेव्हा मी जात चोरली या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन 1 विवा शिरवाडकर, ऑप्शन 2 लक्ष्मण गायकवाड, ऑप्शन 3 डॉक्टर नरेंद्र जाधव, ऑप्शन 4 बाबूराव बागुल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 बाबूराव बागुल. प्रश्न 10वा, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 मगरींसाठी, ऑप्शन 2 माकडांसाठी, ऑप्शन 3 हरिणांसाठी, ऑप्शन 4 हत्तीसाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 मगरींसाठी. तर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान मगरींसाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.